राज्यातील फडणवीस सरकारच्या मागच्या शेतकरी कर्जमाफीचा रक्कम 6.5 लाख शेतकऱ्यांना अद्याप देखील मिळालेली नाही. सरकारकडे पैसाच नाही. त्यामुळे आता या नवीन शेतकरी कर्जमाफीबाबत राज्य सरकारच्या विश्वासार्हतेवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह लावण्यात येत आहे. नेमकं काय आहे? मागचे देणे बघूनच एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेबाबत पुढच्या व्यवहाराचे गणित जमलेले नाही, हा आर्थिक विश्वासाचा मुद्दा आणि याचा गाभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिलेल्या हिवाळी अधिवेशनात येत्या 1 जुलैपर्यंत शेतकरी कर्जमाफी योजना राबवू अशी घोषणा केली. मात्र याआधी त्यांनी सांगितलं की आम्ही जूनपर्यंत करू. 2014 ते 2019 या काळातील कर्जमाफीची नेमकी काय वस्तुस्थिती आहे? गेल्या 8 वर्षात 8,56,000 शेतकऱ्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कर्जमाफी मिळालेली नाही. ही बाब नुकत्याच झालेल्या आणि संपलेल्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनासमोर आली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांबाबत तांत्रिक प्रश्न विचारत असताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लेखी उत्तरात जी माहिती दिली त्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली. मुख्यमंत्रीपदी असताना देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे थकीत कर्जमाफीसाठी करण्यासाठी एकरूपी परतफेड म्हणजे एकरकमी परतफेड योजना आणि नियमित कर्ज परतफेड योजना, शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 साली सुरू केली. या 1.5 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या शेतकऱ्यांना एक रकमी परतफेड आणि प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 25,000 रुपये देण्याची तरतूद होती. तसेच 2015 आणि 16 आणि 17 या वर्षात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 25,000 रुपये प्रोत्साहन म्हणून देण्यात येणार होते. राज्याचा सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत ही माहिती आणि ही योजना समोर आली होती. 28 जून 2017 रोजी शासन निर्णय जाहीर झाला आणि अंमलबजावणी देखील सुरू झाली. ही योजना 2016पर्यंतच्या सर्व शेतकरी कर्जमाफदारांसाठी होती, परंतु अखेर 6,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. विशेष म्हणजे हे सर्व शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत. याबाबत काही लोकांची उच्च न्यायालयातही धाव घेतली. या सर्व पात्र लाभार्थ्यांना तातडीने तात्कालीन कर्जमाफीचे लाभ द्यावा असा आदेशही उच्च न्यायालयाने दिला. मात्र राज्य सरकारकडे पैसा नाही. त्यासाठी 5,975 कोटी रुपये इतका निधी अपेक्षित आहे. मात्र ही रक्कम देण्यासाठी चालू आर्थिक वर्षासाठी फक्त 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विधानसभेत लेखी उत्तर देताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडनं ही माहिती समोर आली. आता प्रश्न हा आहे की जी कर्जमाफी देवेंद्र फडणवीसने जाहीर केली होती 2016-17 साली, त्यातही देखील अद्याप शेतकरी पेंडिंग आहेत. मग आता जी काही सांगतायत की आम्ही कर्जमाफी करू, आता हा करूचा तर विषय आहे, तर मग याच्या पुढे मिळणार की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांसमोर उभा आहे. तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस सरकारबाबत? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.